कार्यक्रम मी या ठिकाणी मला काही दिसलं ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आदर्शांना वंदन करतो. आज 25 जानेवारी 2024 महाराष्ट्र राज्याअंतर्गत असलेला जिल्हा अमरावती पूर्व आणि या अमरावती पूर्वच्या अंतर्गत असलेला एक तालुका धामणगाव रेल्वे या तालुक्याच्या वतीने 4 नाही 5 नाही 7 8 नाही 10 12 नाही तर एकूण 14 ठिकाणी एकाच वेळी उपासिका धर्म प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं, यशस्वीपणे संपन्नही केलं. त्याचबरोबर 23 ते 25 या दिवसामध्ये समता दलाचं शिबिरही आयोजित केलं आणि तेही यशस्वीपणे संपन्न केलं. ते 14 प्रशिक्षण शिबिर आणि समता सैनिक दलाचे असे एकूण 15 शिबिरांचा हा समारोप सोहळा तुम्ही अतिशय देखण्या पद्धतीने आयोजित केला. अतिशय कौतुकास्पद आणि अनुकरणीय सोहळा आहे. एखाद्या जिल्ह्यालाही लाभवेल, शब्दांकडे लक्ष द्या, एखाद्या जिल्ह्यालाही लाभवेल अशा रीतीने आहे का केवळ तालुक्याचं नियोजन आहे. बरोबर अतिशय कौतुकास्पद आणि साधुवाद देण्याची ही गोष्ट आहे. याबद्दल आदरणीय राहुल गायकवाड यांनी रचलेल्या पायावर कळस बांधण्याचं काम आदरणीय लोखंडे साहेबांनी केलेलं आहे. याबद्दल हा तालुका खरोखर कौतुकास्पद आहे. या गोष्टीची नोंद निश्चितपणे केंद्र घेईल याची तुम्ही खात्री बाळगा. विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांची नावं आता तुम्हाला मुखोद्गत पाठ झाली असतील आणि सर्वात म्हणजे महत्वाची भूमिका बजावलेली त्या समता सैनिक दलाच्या सर्व सैनिक अधिकारी या सर्वांना सविनय सादर जय भीम करतो. तुम्हा सर्वांना सविनय सादर जय भीम. आणि महत्वाची भूमिका बजावलेले संस्थेच्या रणरागिणी या 14 केंद्रीय शिक्षिका ज्यांनी आपल्या कुटुंबापासून दूर राहून केंद्राकडून आलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन करून 14 विविध ठिकाणी तुम्हा उपासिकांना धम्म म्हणजे काय हे समजावून सांगितलं. आम्हाला माहित आहे त्या 10 दिवसात तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळंच कळालं नसेल. आम्हाला माहिती आहे, मान्य करतो. एकाच वेळी सगळ्या गोष्टी आपल्याला आकलन होऊ शकत नाही. माणसाची ती क्षमताच आहे. आपण एक पाठी नाही आहोत. एकदा ऐकलं म्हणजे आयुष्यभर लक्षात नाही. सर्वसाधारण माणसं आहोत आपण, बुद्धाने सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे ज्या या 14 केंद्रीय शिक्षकांनी गोष्टी सांगितल्या त्या तुमच्या लक्षात राहणार नाहीत, मान्य आहे. परंतु ही ज्या काही गोष्टी होत्या, सैद्धांतिक गोष्टी होत्या, थिओरिटिकल गोष्टी होत्या, त्या थिओरिटिकल गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष कृतीतून करायच्या आहेत. थिअरी आणि प्रॅक्टिकल अतिशय महत्वाच्या गोष्टी, सैद्धांतिक आणि कृतीप्रवण भगवान बुद्धाने 2500 वर्षापासून सांगितलेल्या गोष्टी आहेत. थिअरी आणि प्रॅक्टिकल एकमेकांवर अवलंबून आहेत. सर्व सन्माननीय उपासिकांनो लक्षात घ्यायचंय, मानवी जीवनात थिअरी आणि प्रॅक्टिकल हातात हात घालून चालले. थिअरी ही प्रॅक्टिकलवर पूर्णपणे अवलंबून आहे, प्रॅक्टिकल हे थिअरीवर पूर्णपणे अवलंबून आहे. जे तुम्ही ऐकलं ते तुम्हाला कृतीत करायचं आहे. नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं करायचं नाही. ज्या तुम्ही गोष्टी ऐकल्या त्या प्रत्यक्ष कृतीत उतरवायचे हे तुम्ही सगळ्यात आधी लक्षात घ्यायचंय. उपासिका हे शिबिर तुम्ही केलंय संस्थेच्या उपासिका, केवळ हेच उपासिका आहे का? तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. केवळ हे उपासिका प्रमाणपत्र मिळवून थांबायचं नाही. संस्थेकडे अजून 24 प्रकारची शिबिरे आहेत. तुम्ही तुमच्या अध्यक्षांना, महिला अध्यक्षा, पुरुष अध्यक्ष यांच्या मागे लागायचंय. आम्हाला अजून शिकायचंय. काय शिकायचं अजून? एक ना अर्धे आपल्याकडे तुम्ही 24 ठिकाणी 24 प्रकारची शिबिरे आहेत. पाली भाषा जाणून घ्या. विपश्यना, अंधश्रद्धा निर्मूलन या मंडळीने, या केंद्रीय शिक्षकांनी तुम्हाला अंधश्रद्धेबद्दल सांगितलं. अंधश्रद्धा निर्मूलन
शिबिर नावाचं 1 दिवसाचं शिबिर आहे, केवळ 1 दिवसाचं. ते आयोजित करण्यासाठी तुम्ही अध्यक्षांच्या मागे लागा. पाली भाषा आहे, विपश्यना आहे, अंधश्रद्धा निर्मूलन आहे, आरोग्य शिबिर आहे, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आहे, व्यसनमुक्ती शिबिर आहे, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आहे, व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे, व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसे कपडे घालायचे, ह्या गोष्टी संस्था शिकवते. केवळ नमो तस्सं आणि भगवतो नाही, माणसाला परिपूर्ण माणूस घडवण्याचं आंबेडकर परिवाराने, आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकरांनी आणि प्रत्यक्ष आपल्या उद्धारकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला वसा आहे. ही 8 प्रशिक्षण शिबिर याच्या व्यतिरिक्त समाजात आपण वावरताना बघतो आंबेडकरांचा ए आणि बुद्धाचा बी नसलेले लोक आहेत. करून देण्यासाठी आपल्याकडे